नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या वांबोरी येथे दिनांक 19 जून रोजी पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 दरोडेखोरांनी 3 घरात धाडसी दरोडा टाकून घरातील लोकांवर धारदार हत्याराने वार करत धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. शिवाजी बाबूराव खरमाळे हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील सुभाषनगर येथे राहतात. काल रात्री वांबोरी येथे पाऊस चालू असताना शिवाजी खरमाळे व त्यांचे कुटुंब घरात झोपलेलं. दिनांक 19 जून 2025 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेले 4 ते 5 दरोडेखोर खरमाळे यांच्या घरात घुसले. यावेळी दरोडेखोरांनी खरमाळे यांच्या घरातील लोकांवर धारदार कत्तीने वार करून तसेच मारहाण करून दहशत केली. त्यानंतर महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. नंतर दरोडेखोर 11,000 रोख रक्कम रुपये व 4 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर वांबोरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर पहाटे 2:30 वाजण्याच्या दरम्यान दरोडेखोर सागर विलास कवाणे यांच्या घराकडे गेले. कवाणे यांचे 2 मजली घर असून कवाणे कुटुंब खाली झोपलं असताना दरोडेखोर वरच्या मजल्यावर गेले आणि तेथे उचकापाचक करून तेथील सुमारे 10 ते 20,000 रुपये रोख रक्कम व 1.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर दरोडेखोरांनी अमोल ज्ञानदेव गडाख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील 50,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाल्यात. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ, हवालदार वाल्मिक पारधी, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, रवींद्र कांबळे, अजिनाथ पालवे, सचिन ठोंबरे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, संजय राठोड पोलीस पथकासह अहिल्यानगर येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सध्या या घटनेनं वांबोरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. माझं नाव सागर विलास कवाणे, मी सुभाषनगर वांबोरी येथे राहतो. काल रात्री 2-2:30च्या दरम्यान घरात चोरी झाली. 5-6 जण माणसं आले होते. त्यांनी घरातले मौल्यवान वस्तू 10-20 हजारपर्यंत कॅश त्यांनी इथून घेऊन गेलेत. सोन्याची वस्तू बारकाल्या नाही का, कानातले अंगठी वगैरे त्यांनी असं 1.5 तोळ्यापर्यंतचा ऐवज त्यांनी इथून घेऊन पळाले. डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट माझं पाकिट, त्यामध्ये आधार कार्ड, गाडीचं RC बुक आणि ते पण नेले. लायसन, माझं ड्रायव्हिंग लायसन. आमचं 2 मजली घर असून आम्ही आमच्या आई बाहेरगावी देवाला गेल्यामुळं आम्ही सगळे खाली झोपलेलो होतो. त्यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन कपाट वगैरे उचकून त्यातलं मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केले. हे आम्हाला सकाळी 6 वाजता माहिती झालं. मग आम्ही पोलिसांना फोन करून बोलवून घेतले आणि या घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर त्यांनी इथे पाहणी करून पुढला तपास त्यांचा चालू आहे. रात्री 1:35च्या सुमारास आमच्या ह्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रात्री चोर येताना दिसले, जाताना दिसले आम्हाला. आणि त्यांनी हा कॅमेरा वरती करून ते इकडे पुढे निघून गेले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.